कमळी मालिकेच्या आजच्या भागात तुमचे स्वागत आहे. कारण आजच्या भागात आपल्याला मस्त ट्विस्ट बघायला मिळाला. तो ट्विस्ट म्हणजे की कमळीची आई कामिनीच्या मागे मागे गेली होती आणि ती कामिनीला पकडायला गेली होती. आत्तापर्यंत आपण ज्या कमळीच्या आईला बघितलं होतं मागच्या काही एपिसोड्समध्ये, म्हणजे कमळीच्या आईला गोळी लागायच्या आधीवाली जी आई होती ती आई कामिनीला घाबरायची. पण यावेळेस जी कमळीची आई आहे ती आई खरं तर कामिनीच्या मागे मागे पळाली तिला पकडण्यासाठी. आणि आजच्या भागात आपल्याला हेच बघायला मिळालं की कमळीच्या आईला कामिनीची तेवढी भीती नाही आहे, तर राग आहे आणि तिला कामिनीला पकडायचं आहे. दुसरीकडे आपल्याला आज असा देखील प्रसंग बघायला मिळाला की आज आजोबांनी त्यांचा हात हलवला आणि त्यांनी कमळीच्या आईला पाहिलं आणि कमळीच्या आईकडे सगळ्यांसमोर इशारा केला. त्यानंतर राजन देखील त्या ठिकाणी गेला ज्या ठिकाणी आजोबांनी इशारा केला होता. कमळी देखील तिकडे गेली आणि कमळीला तिची आई सापडली. जी आई हरवली होती, कुठेतरी गेली होती, ती आई तिला परत भेटली आणि ती आई अशी जमिनीवर पडलेली असते. कामिनी तर पळून गेली, ती तर एका जीपमध्ये बसून गेली. तिला माहिती पण नव्हतं की तिच्या मागे मागे कमळीची आई आली होती आणि कमळीची आई खरं तर कामिनीला पकडण्यासाठी आली होती. आता कमळीची आई तिकडे पडते बेशुद्ध होऊन, कारण तिला कामिनीला बघून सगळा भूतकाळ आठवायला लागतो. आणि जनरली असं होतं, म्हणजे असं म्हणतात की एखादा माणूस जो त्याची सगळी स्मृती विसरून गेलाय त्याने त्या लोकांना जर पाहिलं सारखं सारखं, जे त्याचे भूतकाळातले लोक आहेत, जसं की कामिनी एक महत्त्वाची व्यक्ती आहे तिच्या भूतकाळातली, तर त्या व्यक्तीला हळूहळू त्याचा भूतकाळ आठवायला लागतो. कमळीच्या आईला देखील तो भूतकाळ कुठेतरी आठवायला लागलाय आणि याच कारणामुळे त्यांना डोक्यावर ताण येतो आणि ते तसेच पडतात जमिनीवर कोसळून. त्यानंतर मागे मागे कमळी येते. कमळी पटकन रिक्षा बोलवते आणि तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. जेव्हा ती आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते तेव्हा त्याला शुद्ध आलेली असते आणि त्यानंतर कमळीची जी आई आहे ती तिकडे बसलेली असते. तेव्हा डॉक्टर साहेब तिकडे येतात. कमळी डॉक्टर साहेबांना विचारते, माझ्या आईला सगळ्या गोष्टी कधी आठवतील? तर डॉक्टर म्हणतात की ते मला काही सांगता येणार नाही, पण तुम्हाला भरपूर टेस्ट करून घ्यावे लागतील. डॉक्टरांनी एक चिठ्ठी दिलेली असते ज्यावरती टेस्ट दिलेले असतात. त्या टेस्टवर त्याची किंमत देखील दिलेली असते. कमळी पाहते की त्या 30,000 रुपयाच्या टेस्ट आहेत ज्या तिला तिच्या आईसाठी कराव्या लागतील. आणि बरोबर गोष्ट आहे, कमळीच्या आईचा आजार देखील एवढा गंभीर आहे की टेस्ट देखील महागच असणार आहेत. या कारणामुळे आपल्याला बघायला मिळतं की आता कमळीला टेन्शन येतं, काय करायचं. निंगेच्या मनात असाच विचार येतो की साहजिकपणे आपण एकतर ऋषी सरांना मदत मागू शकतो किंवा अन्नपूर्णा आजीला मदत मागू शकतो. अजून कोणाला मदत मागणार आहे, म्हणजे कमळीकडे तर एवढे पैसे नाही आहेत. तर त्यावेळेस निंगी टेन्शनमध्ये येते, काय करायचं, 30,000 रुपये कुठून आणायचे. आता अशा प्रॉब्लेममध्ये कमळी असा विचार करते की हे बघा, मला आता कोणासमोरही पैशांसाठी हात पसरायचे नाही आहेत. कारण कमळीसाठी तिचा स्वाभिमान किती मोठा आहे आपल्याला माहितीच आहे. तर तेवढ्यातच आपल्याला बघायला मिळतं की कमळीच्या समोर पैसे हात समोर चालून येतात, पायाने चालून येतात पैसे. ते पैसे चालून येतात एका माणसाच्या रूपाने. तो माणूस कमळीकडे आलेला असतो, म्हणतो की तुम्ही विद्यापीठात पहिला नंबर आणलाय ना, माझी इच्छा आहे तुम्ही माझ्या अकॅडमीत ॲडमिशन घ्या. तो माणूस खरं तर कमळीला पैसे द्यायला आलेला असतो. आता कमळी म्हणते की मी तुमच्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन काय घेऊ, म्हणजे मी स्वतः अभ्यास करून जर विद्यापीठात पहिला नंबर मिळवला आहे तर मला माझ्या अभ्यासावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे मी छान अभ्यास करेल, मला तुमच्या अकॅडमीची गरज नाही आहे. तो माणूस म्हणतो, हे बघा, आमच्या अकॅडमीमध्ये मुलं 6-6 महिने वेटिंगवर असतात ॲडमिशन घ्यायला, पण मी तुम्हाला संधी देतोय. कमळी म्हणते, मला नको आहे ती संधी. तो माणूस म्हणतो, अहो ऐकून तरी घ्या, तुम्हाला पैसे नाही द्यायचेत आमच्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्यायला, मी फुकटचं ॲडमिशन देतोय. उलट मीच तुम्हाला 50,000 रुपये द्यायला तयार आहे आमच्या अकॅडमीत ॲडमिशन घेण्यासाठी. मग कमळीच्या सगळा खेळ लक्षात येतो. कमळीला लक्षात येतं की हे अकॅडमीवाले काय करतायत. कमळीने पहिला नंबर काढलाय ना विद्यापीठात, ते मुद्दाम कमळीला 50,000 रुपये देणार, तिचं ॲडमिशन त्यांच्या अकॅडमीत करून घेणार, त्यानंतर जाहिरात करणार की बघा हे आमचे विद्यार्थी आहेत, यांना एवढे एवढे टक्के मिळालेत. या कारणामुळे आपल्याला बघायला मिळतं की कमळीला हे सगळं बिलकुल नाही आवडत. तिला आता जरी स्वतःहून पैसे कमवायचे असले, ती पैशाचे कमवायची संधी तिच्यासमोर स्वतःहून चालून आली आहे, तरीही आपल्याला बघायला मिळतं की कमळी त्या संधीला नाकारते. कमळी म्हणते, मी हे नाही करणार आणि तुम्ही इथून निघून जा. तो माणूस तिथून निघून जातो. आता निंगीला असा प्रश्न पडतो की कमळीने असं का केलं.
कमळीच्या आईला उपचारांची गरज आहे, 30,000 रुपयांची गरज आहे. कमळीला 50,000 रुपये मिळत होते. मग तिने उपचार का नाही केले? ते पैसे घेतले असते, ॲडमिशन घेतलं असतं अकॅडमीत. तो माणूस तर म्हणत होता, आमच्या अकॅडमीत तुम्हाला यायची पण गरज नाही आहे, तुमचा तुम्ही अभ्यास करा. फक्त ॲडमिशन आमच्याकडे घेतलं असं सांगा. पण आता कमळीला तिचा स्वाभिमान गमवायचा नसतो. कारण जर तिने असं दाखवलं, की मी या अकॅडमीत ॲडमिशन घेतल्यामुळे माझा पहिला नंबर आलाय, तर बाकी मुलांना आशा लागून राहील, की त्या अकॅडमीला आपण जॉईन केलं, आपला पण पहिला नंबर येईल. आणि अशा पद्धतीने हे तर चुकीचं होईल ना त्या मुलांसोबत. त्यांचे आईवडील घेतील ॲडमिशन, पैसे खर्च करतील. आता खरोखर तर कमळीला माहिती आहे, की तिने त्या अकॅडमीमुळे पहिला नंबर नाही मिळवलाय. त्या कारणामुळे कमळीने यासाठी नकार दिलाय. कमळी निंगीला म्हणते, की हे बघ, मला पैशांची गरज आहे, याचा अर्थ मी माझा स्वाभिमान विकणार नाहीये. त्यामुळे मग आता कमळी म्हणते, की मी माझा माझा मार्ग शोधते. मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं देखील बघायला मिळणार आहे, की कमळी काय मार्ग शोधतीये नेमकं. तो मार्ग कमळी असा शोधणार आहे, की ती ना एका दुसऱ्या अकॅडमीमध्ये जाणार आहे नोकरी शोधायला. म्हणजे ती अकॅडमीत नसते जाणार, ती फक्त वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी शोधत असते. जाता जाता ती एका अकॅडमीत पोहोचते, ज्या अकॅडमीमध्ये तिला नोकरी देखील मिळणार असते. त्या अकॅडमीवाले असं सांगतात, की आम्ही तुम्हाला नोकरी द्यायला तयार आहोत. आता कमळी तिकडे एक शिक्षिका म्हणून काम करणार असते. आणि ते तिकडचा माणूस म्हणतो, हे बघा, आमच्या अकॅडमीमध्ये मागचा जो शिक्षक होता तो लगेच पळून गेला. कारण त्याला एका माणसाने खूप त्रास दिला होता. कारण काय होतं, की 2-2 अकॅडमी असतात, 3-3 अकॅडमी असतात एका एरियामध्ये. तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असतं, त्यांच्यामध्ये वाद असतो. त्यातल्या एक अकॅडमीवाला ना गुंडागर्दी करतो आणि बाकीच्या 2 अकॅडमीवाल्यांना त्रास देतो. अशा पद्धतीच्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी होतात. तेच आपल्याला मालिकेत दाखवलंय, की तो अकॅडमीवाला म्हणतो, की हे बघा, तुम्ही आमच्याकडे जर जॉईन होणार असाल, आम्हाला गॅरंटी द्यायची, की 2 महिने तरी कमीत कमी काम करणार आहात. 2 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट करायचा आमच्यासोबत. जर तुम्ही मधूनच जॉब सोडून गेला, तर याचीही तुम्हाला नुकसान भरपाई करावी लागेल. आम्ही तुमच्यावर केस देखील करू शकतो. कमळीला प्रामाणिकपणेच पैसे कमवायचे आहेत, स्वतःच्या हिमतीने, मेहनतीने पैसे कमवायचे आहेत. त्या कारणामुळे ती यासाठी होकार देते. मालिकेत पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे, की एका माणसाची एंट्री होणार आहे, जो की एक पॉलिटिशियन दिसतोय आपल्याला. आणि या माणसाची एक अकॅडमी आहे दुसरीवाली. आणि त्या माणसाची इकडे एंट्री होणार आहे. शक्यतो आपल्याला बघायला मिळते, की असे पॉलिटिशियन लोकं असतात, पार्टीवाले लोकं असतात, की जे असे अकॅडमी खोलतात, शिक्षण संस्था खोलतात. असाच एक मोठा पॉवरफुल माणूस आलाय आणि शक्यतो तो नक्कीच कमळीच्या अकॅडमीसोबत पंगा घेणार आहे. आता या सगळ्यामध्ये कमळीला त्या माणसासोबतची लढाई जिंकायची आहे. पण एवढं आपल्याला लक्षात आलंय, की मालिकेत एक नवीन विलन आलेला आहे आणि कमळीला आता बरेच नवीन अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. दुसरीकडे आजोबांचे उपचार सुरू झालेले आहेत. डॉक्टरांना बोलवण्यात आलं होतं, की आजोबांनी आज भरपूर हातपाय हलवले आणि डॉक्टरांनी सांगितलं, की नक्कीच आजोबांनी कोणत्यातरी एका अशा व्यक्तीला पाहिलंय. म्हणजेच त्यांनी तर पाहिलं होतं कमळीच्या आईला. आजोबांनी अशा व्यक्तीला पाहिलंय, ज्या व्यक्तीसोबत त्यांचा काहीतरी भूतकाळ जोडलेला आहे. आणि हे जेव्हा सगळ्यांना लक्षात येतं, तेव्हा आता त्यांना देखील त्या व्यक्तीचा शोध घ्यायचा असतो. म्हणजे सगळ्याच लोकांना आता कमळीच्या आईचा शोध घ्यायचा आहे. पण असंच सगळे समोर येणार नाहीयेत. नक्कीच काही ना काही मोठा योगायोग घडणार आहे, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, की कमळीची आई फायनली राजनला भेटेल. कशा पद्धतीने कमळीची आई आता कामिनीला पकडते, तिला धडा शिकवते, हे देखील आपल्याला बघायचं आहे. दुसरीकडे कामिनीने हे सगळं डॉक्टरांचं बोलणं, अन्नपूर्णा आजींसोबत, राजनसोबतचं सगळं बोलणं ऐकलंय. त्यामुळे आता एका बाजूला कामिनी प्लॅन करते, की या आजोबाचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. कारण जर या आजोबाचं सत्य समोर आलं, ते सत्य म्हणजे की कशा पद्धतीने कामिनीनेच आजोबांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. हे सत्य जेव्हा आजोबा समोर आणतील, तेव्हा कामिनीचा खेळ संपेल. तर आता या सगळ्यावर तुमचे काय मत आहे, नक्की मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओखाली. तुम्हाला काय वाटतं, मालिकेत नवनवीन अजून काय काय घडेल? मी तुमचा मान्या भाऊ तुमच्यासाठी असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स घेऊन येत असतो. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडतंय ते.